तर मित्रांनो, दैनिक राशी भविष्य 29 मार्च 2025 शनिवार या भागामध्ये आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसे आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझा मासिक मंथली हॉरोस्कोप मासिक राशी भविष्य मेष ते मीन राशीला एप्रिल हा महिना कसा असेल हा व्हिडिओ मी या पुढील आठवड्यात प्रदर्शित करेल, तो तुम्ही अवश्य बघावा. चला तर आता आपण 29 मार्च 2025 चे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. मेष राशी, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी अनुशासनहीन वर्तन टाळावे. व्यवसायाबाबत मोठ्या योजना बनवणे टाळा. तुमच्या जवळच्या मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाढत्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. मित्रांशी चर्चा केल्यानंतर काम करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीत 7.5ची सुरुवात असल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. मायग्रेन आणि मूळव्याध रुग्णांना त्यांच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात काही प्रकारच्या भांडणासारख्या परिस्थितींना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. या काळात सत्संग आणि ज्ञानी मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. समाधान, मांसाहार आणि मद्यपान टाळावे. शनिवारी सुंदरकांड पाठ करावा. वृषभ राशी, दुसरी रास, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. परदेशातून नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येपासून आराम मिळू शकेल. तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुमच्यावर खूप आनंद होईल. तिसरी रास, मिथुन, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. परदेशातून नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येपासून आराम मिळू शकेल. तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुमच्यावर खूप आनंद होईल. चौथी रास, कर्क राशी, तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. तुमच्या बोलण्यात खूप गोडवा असेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस घ्याल. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकांशी भेट होऊ शकते. नवीन प्रकल्पांच्या बाबतीत तुम्ही खूप सक्रिय राहणार आहात. वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव राहू देऊ नका. पाचवी रास, सिंह राशी, प्रवास दरम्यान मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला शरीरात थकवा जाणवेल. विनाकारण लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. सर्व काम संयमाने करा. व्यवहारातील चुकांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. नशिबाच्या अभावामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. व्यवसायात मोठे करार होऊ शकतात. कन्या राशी, व्यवसायात मोठे करार होऊ शकतात. पैसे कमवण्याची नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. वैवाहिक जीवन खूप आनंदी राहील. अविवाहित मुलींचे लग्न निश्चित होऊ शकते. तुमच्या कामाच्या पद्धतीत आवश्यक सुधारणा करा. तुळा राशी, सातवी रास, कौटुंबिक कामासाठी तुम्हाला इकडे तिकडे धाव घ्यावी लागू शकते. घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत सहलीचे नियोजन करू शकता. सकाळी कामाचा ताण असेल, पण सध्या काय होतं, तुम्ही खूप शांत मूडमध्ये असाल. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. मुलांबद्दल थोडी चिंता असू शकते. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते. तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले यश मिळेल. मोठे कर्ज घेणे टाळा. लहान भाऊ आणि बहिणींना समस्या येऊ शकतात. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी तीळ दान करा. तुळा राशीसाठी उपाय आहे, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी तीळ दान करा. आठवी रास, वृश्चिक राशी, आजचा दिवस खूप चांगला जाईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवरील कामाचा ताण कमी होईल. दिवसभर तुमच्या मनात नवीन व्यवसाय कल्पना येत राहतील. तुम्हाला तत्वज्ञान आणि साहित्याकडे खूप आकर्षण असेल. तुम्ही भविष्याबद्दल खूप जागरूक असाल. नववी रास, धनुराशी, तुमचे मन खूप आनंदी होणार आहे. पैशाअभावी तुमचे काम थांबू शकते. तुम्हाला विद्वान लोकांचा सहवास मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेबद्दल तुम्हाला काळजी वाटेल. प्रेम संबंधाने नकारात्मक गोष्टी येऊ शकतात. नवीन ज्ञान शिकण्याचा प्रयत्न कराल. दहावी रास, मकर, तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही दिखावा करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. नवीन काम करण्यासाठी हा दिवस खूप शुभ आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करू शकता. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. 11वी रास, कुंभ राशी, तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या कृतींमुळे रागवतील, पण त्यांच्याशी भांडण्याऐवजी तुम्ही त्यांना पटवून दिले पाहिजे की तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी पैसे उधार देऊ शकता. अ, ल- तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी पैसे उधार देऊ शकता.
लपलेले शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. काही लोक तुमचा विश्वासघात करू शकतात. 12वी आणि 11ची रास मीन. तुमच्या वागण्याने तुमचा जोडीदार खुश होईल. एखाद्या शुभ समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी खूप चांगली राहील. वैचारिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. मला इथे वृषभ राशीचे करेक्शन करावंसे वाटते. त्यामध्ये मी नेमकं काय सांगितलं माझ्या लक्षात येत नाही, पण मी पुन्हा एकदा रिपीट करतो. तुमच्या प्रतिष्ठेमुळे तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही संगीत आणि वेब सिरीज इत्यादींचा आनंद घेऊ शकता. कुटुंबात समन्वय उत्तम राहणार आहे. मुलाखती इत्यादींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद.